मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, स्वामीनारायण भगवान, श्री राधाकृष्ण देव, श्वेत द्वीपपती भगवान श्री वासुदेव नारायण, भगवंताचे सर्व स्वरूपांच्या चरणी वंदन. उपस्थित सर्व हरिभक्त सर्वांना जय श्री स्वामीनारायण. श्रीमद सत्संगी जीवन कथा आपण श्रवण करीत आहोत. घनश्याम महाराज माता भक्ती देवींना उपदेश देत आहेत. त्यामध्ये काल आपण जे संत आहे त्या संत समागम, त्यानंतर संतांचे लक्षण या संदर्भामध्ये आपण कथा श्रवण केली होती. तर त्या संतांच्या मुखातून प्राप्त झालेला स्वधर्म, ज्ञान आणि वैराग्य, आता या तिघांचं अलग अलग स्वरूप निरूपण घनश्याम महाराज भक्तीदेवींना सांगतात. या तिघांच्या कारणाने तुम्हाला भक्तीची प्राप्ती होते. पण हे तिघ कोणाला म्हणतात म्हणजे एक एक स्टेप सांगितला गेला. सर्वप्रथम संत सांगितले गेले. त्या संतांच्या माध्यमातून प्राप्त झालेला धर्म, ज्ञान आणि वैराग्य, आता या तिघांना अलग अलग प्रकारे. सर्वप्रथम जो धर्म आहे, धर्म कोणाला म्हणतात, कोणाचा कोणता धर्म आहे ते आता इथे भगवान सांगतील भक्तिमातांना. बघा, यामध्ये परिवर्तनाच्या गोष्टी आहे. खूप काही नवीन या आपल्या जीवनामध्ये जे नाही आहे ते उतरवण्यासारख्या काही गोष्टी आहे. काल एक गोष्ट वाचन करत होतो, त्यामध्ये खूप छान एक गोष्ट आली की एक मांजर होती. त्या मांजरला एक खूप सुंदर पुरुष आवडला आणि तिने नक्की केलं की मला याच्यासोबत लग्न करायचं आहे. आता ही होती मांजर आणि हा होता माणूस. होऊ शकतं का? नक्की नाही होऊ शकत ना. मग तिने तपश्चर्या केली, देवाची तपश्चर्या केली. देव प्रसन्न झाले. ते म्हणते मला सुंदर स्त्री बनवा, याच्यापेक्षा मी सुंदर बनवा. तर ते सुंदर स्त्री तयार झाली. आता याने तिला बघितलं आणि याला पण ती आवडली आणि दोघांनी लग्न केले. आता लग्न झाल्यानंतर एके दिवशी घरामध्ये दोघंचे दोघं बसले होते. भगवंताला झालं हिला मांजर मधून मी स्त्री बनवली, पण हिचा स्वभाव सुटला की नाही ते पाहूया. हिचा स्वभाव सुटला किंवा नाही ते पाहूया. मग भगवंतांनी एक उंदीर होता तो सोडला. घरामध्ये जसा उंदीर सोडला तसा ही विसरून गेली की मी स्त्री झाली आहे. आता हिने तरतच धाव घेतली आणि उंदराला पकडलं. भगवान समजून गेले की ही मांजर मधून स्त्री झाली, पण हिने स्वतःचा स्वभाव काही सोडला नाही, म्हणून बरी आहे मांजरच. मग पुन्हा तिला मांजर बनवून टाकली. म्हणजे दृष्टांत सिद्धांत असा आहे की माणसाचा मूळ स्वभाव काही सुटत नाही. किती प्रयत्न केले तर मूळ स्वभाव जात नाही. तो केव्हा जातो तर वारंवार वारंवार संतांच्या मुखातून ती गोष्ट ऐकल्याने मूळ स्वभाव दूर होत असतो. म्हणून कोणाला काही संत कोणी काही सांगत असले, सार्वजनिक गोष्ट मी करतोय, कोणी आपल्याला सांगत असले तर त्यावरती आक्षेप घेऊ नये. आता काय होतं, कित्येक वेळी कोणी संत व्यसनांविषयी सांगत असतात किंवा घरातल्या गोष्टी सांगत असतात की सामान्य गोष्ट आहे की महिलांनी 5 दिवसापर्यंत त्यांचा धर्म असतो तेव्हा कशा प्रकारे वागलं पाहिजे.
कोणत्या कोणत्या नियमांचं शक्य झालं तर पालन केलं पाहिजे. असं पण सांगायला गेले तर आज काय होतं, स्त्रियांना असं वाटतं, की या जुन्या गोष्टी आज पण तुम्ही घेऊन बसले आहे. पण खरोखर त्या मागचे कारण तुम्ही पहा. त्यामागे कारण असं होतं, की त्या दिवसांमध्ये तिला आराम मिळावा म्हणून काही गोष्टी पूर्वजांनी टाकून दिल्या, की तिच्या हातची भाकर खाऊ नये. पण का? तर आधीचे भाकर खाणारे पण 5-5, 6-6, 1-1 व्यक्ती खाऊन घ्यायचा. 30 जणांच्या भाकरी बाई रांधायची. म्हणून तिला आराम मिळावा. म्हणून त्यामागे असे कारण त्यांनी ठेवले होते. पण आज कोणी असं सांगायला गेले, तर अर्धाच भाग कट केला जातो. अर्धा भाग लोकांसमोर ठेवला जातो आणि नंतर त्याला माफी मागावी लागते. म्हणून मेन जी गोष्ट आहे ते स्वभावाची आहे, की स्वभाव जर वारंवार संत आपल्याला सांगत गेले, आपल्या स्वभावावरती बोलत गेले, तर मग तो स्वभाव सुटतो. कित्येक वेळी भयाच्या कारणाने सुटतो, कित्येक वेळी उद्देशाच्या कारणाने सुटतो. कित्येक वेळी त्या व्यक्तीच्या समोर तो स्वभाव येत नाही, बाकी मग बाहेर गेल्यानंतर तो स्वभाव प्रगट होतो. आता कित्येकांचा स्वभाव एक काही काही प्रांतामध्ये असं होत असतं, की शिवी दिल्याशिवाय त्यांची भाषा सुरू होत नाही. त्यांचा उद्देश तर तसा नसतो. आता हे प्रांत बोलत नाही, बाकी तिथे असं आहे, की शिवी बोला तरच पुढचं बोलणं सुरू होतं. म्हणजे आता शिवी बोलणं तर आपल्या जिभेवरची जी सरस्वती आहे तिला नष्ट करणे आहे. किंवा ते दुसरे आपले स्वभाव असतील ते स्वभाव सुटत नाही. पण संतांच्या सांगण्यावरून किंवा वारंवार कथामध्ये जाऊन आणि उपदेश ग्रहण केल्याने स्वभाव सुटतात. ज्याला स्वभाव नाही पण दुसऱ्यांमधून गुण ग्रहण करण्याची पण सवय लागली, त्याला नवीन गुण त्याच्यामध्ये एड होत असतात, जेणेकरून जे थोडे खराब स्वभाव असले ते झाकावून जात असतात. तर इथे जे धर्म आहे, ते आपल्या सर्वांचे कोणते धर्म आहे, ते आपण लक्षात ठेवण्यासारखे आहे. आणि भक्तिमातांना घनश्याम महाराज सांगत आहे, त्यामागे त्यांचा उद्देश आपल्यासाठी आहे. बाकी भक्ती देवी तर आता भगवंताच्या धामात जाणारच होत्या आणि साक्षात नरनारायण देवांच्या पण त्या आई होत्या. म्हणजे त्यांना हे सर्व ज्ञात होतच. पण आपल्याला हे सर्व ज्ञात व्हावं त्यासाठी या इथे सांगण्यात आलेलं आहे. यातून दुसरं असं पण मिळतं, की आईची शेवटची अवस्था चालू आहे, वडिलांची शेवटची अवस्था पुढे येणार आहे. तर दोघही समय भगवंतांनी त्यांना ज्ञान उपदेश केला. भगवंताच्या कथा सांगितल्या. आपण जेव्हा आपल्या घरामध्ये कोणी वडील असतात, अंतिम समय सुरू असतो, तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो? त्यांना म्हणतो, "हे मुलगी आली, डोळे खोलून बघा बरं, ओळखता का तुम्ही?" मग त्यांनी जर ओळखलं तर आपल्याला आनंद होतो. नाही ओळखलं तर असं वाटतं, की आता यांचा अंतिम समय झाला. मग तुम्हाला मग तुम्हाला धिंडे आवडायचे, मग धिंडे खाता का तुम्ही? म्हणजे शेवटच्या समयी पण आपण त्यांना संसारामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतो. तर शेवटच्या समयी कशा प्रकारे त्यांच्याशी वर्तन केलं पाहिजे, ते ह्या कथेतून आपल्याला कळतं. तर 33व्या अध्यायामध्ये आता स्वधर्म म्हणजे धर्माचं निरूपण केलेलं आहे. त्यानंतर 34व्या अध्यायामध्ये ज्ञानाचं निरूपण येईल आणि त्यानंतरच्या अध्यायामध्ये वैराग्याचं निरूपण येईल. या तिघांना अलग अलग प्रकारे वर्णन केलं आहे. त्यामध्ये घनश्याम महाराज माता भक्तिदेवींना म्हणतात, हे सती माता, ईश्वर सहित संपूर्ण विश्वाला जो धारण करतो त्याला धर्म म्हटला जात असतो. आणि जीवात्मा म्हणजे सर्व प्राणी ज्यामध्ये आले मनुष्यासहित आणि देवता सुद्धा निरंतर धर्मपरायण राहत असतात. धर्मनिष्ठस्तु पुरुषो हीन जाती कुलोपीय सोपी ब्रह्मादिभी पूज्य लाघनीयश्च जायते. कोणी मनुष्य जातीने किंवा कुळाने हीन असला, पण धर्माचं जर पालन करीत असला, तर तो ब्रह्मादिक देवतांना पण पूजनीय आहे.
कोणी नीच कुळामध्ये जन्माला आला असला, पण त्याने जर धर्माचं पालन केलं तर तो ब्रह्मादिक देवतांना पण पूजनीय बनून जात असतो. आपल्या संप्रदायामध्ये अनेक असे भक्त झाले. काही माछीमार पण होते, काही हिंसा करणारे पण होते. तसे भक्त पण पवित्र कुळासारखे धर्म पालन करणारे झाले. सग्राम भक्तांची कथा लिंबडी गावाचे होते. त्यांची कथा ऐकली आहे आपण, की एवढे पवित्र होते. हिंसा करण्याचं कार्य त्यांचं आधी होतं, पण एवढे पवित्र झाले, एवढे पवित्र झाले, की भगवान 3 दिवसांपर्यंत त्यांच्या घरी लपून राहिले होते. त्यांच्या स्त्रीच्या हातची भाकर खाल्ली होती. असे पवित्र भक्त झाले, की आजही त्यांचं स्मरण आपण सकाळी सकाळी इथे करा, तरी आपला दिवस पवित्र जाईल. असे ते भक्त झाले. कोणत्या कारणाने? त्यांनी धर्माचं पालन केलं. म्हणून स्वतःचा धर्म हा कधीही सोडू नये. तर ब्रह्मादिक ईश्वर हे पण जर धर्मापासून भ्रष्ट झाले, तर ते निंदनीय पात्र होऊन जात असतात. तुम्ही बघा, ब्रह्माजीचं निंदनीय पात्र ब्रह्माजीची इथे गोष्ट आहे. ब्रह्मादिक म्हटलंय, पण ब्रह्माचीच नाव घेतलंय, तर ब्रह्माजीचे 2 प्रसंग सांगतो. ब्रह्माजी हे स्वतःच्याच कन्येमध्ये मोहित झाले, तर नंतर एवढा पश्चाताप झाला, एवढा पश्चाताप झाला, की त्यांनी स्वतःच्या शरीराचा त्याग केला. आणि संपूर्ण दुनियामध्ये आज पण तो प्रसंग वर्णन केला जातो, की ब्रह्माजी स्वतःच्याच कन्येमध्ये स्वतःच्याच कन्येमध्ये मोहित झाले. त्यानंतर एक मुख त्यांचं शिवीगाळ करत होतं, तर भैरवनी त्यांचं ते मुख कापून टाकलं. तर आज पण ती चर्चा आपण करतो. म्हणून स्वतःच्या धर्मातून जे जे खंडित झाले, जसं इंद्र यांनी अहल्याचं सतीत्व हरण केलं, तर आज पण इंद्राची आपण ते गोष्ट ऐकतो आणि इंद्राला तुच्छ समजत असतो, कारण तो स्वतःच्या धर्मातून भ्रष्ट झाला, म्हणून आज पण निंदा पात्र आहे. म्हणून ज्याचे ज्याचे जे धर्म असले त्यांनी अवश्य ते पालन करावे. दुसऱ्यांच्या धर्माचं पालन करू नये, ते भयावह सांगितलं आहे. आमचे धर्म जर तुम्ही पालन करायला जा, तर ते तुमच्यासाठी दुःखदायक आहे, कठीण आहे. ते तुम्हाला सुख येऊ देणार नाही. आणि सुख तर या दुनियामध्ये स्वतःच्याच धर्म पालन करण्यामध्ये आहे. बाकी एक पण जागेवरती सुख तुम्हाला मिळत नाही. काल प्रदक्षिणा करताना एक गोष्ट मला आठवली. खूप छान, तुम्ही सर्वांनी ऐकली आहे. मी काही आठवण करवतो तुम्हाला. तुम्हाला आठवतं का मला सांगा? लहानपणी तुम्ही टोपीवाल्याची गोष्ट ऐकली आहे का? एक टोपीवाला टोप्या बांधून चालला होता. मग झाडाखालती झोपला. मग माकडांनी टोप्या घालून घेतल्या. आणि नंतर मग त्याने दगड मारला, काडी मारली, तरी त्याने टोप्या खालती काही टाकल्या. शेवटी स्वतःची टोपी खालती फेकली, तर ती टोपी माकडांनी पण, ही एक गोष्ट ऐकली आहे आपण. त्यानंतर ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली आहे. त्याच्यानंतर कुऱ्हाडवाल्याची गोष्ट ऐकली आहे. त्यांनी कुऱ्हाडी होती, ते पाण्यात पडली आणि मग देवीने, हे तुझी आहे का, हे तुझी आहे का, हे तुझी आहे का? नाही म्हणे, लोखंडाची माझी आहे, घेऊन जा सर्व्याच्या सर्व्या. ही गोष्ट ऐकली आहे. तशी एक गोष्ट कदाच दुसरीत किंवा तिसरी मध्ये यायची. एक ससा झाडाखालती फिरत होता आणि फिरत असताना त्याच्या अंगावरती एक पान पडलं. जसं पान त्याच्या अंगावरती पडलं, त्याला वाटलं आभाळ माझ्या अंगावरती पडलं. ऐकली का एक गोष्ट? मग तो पुढे धावत निघाला. मग पुढे धावत असताना त्याला कोल्हा भेटला. कोल्हा म्हणतो, का धावतोय? तर म्हणे, आभाळ पडताय. वाचायचं असलं तर धाव, मरायचं असलं तर थांब. मग तो कोल्हा पण सोबत पळू लागला. पुढे चालता चालता लांडगा भेटला. तर म्हणे, काय झालं? तर म्हणे, आभाळ पडलं. जगायचं असलं तर पळ, नाही मरायचं असलं तर थांब. तर लांडगा पण पळाला. पुढे सिंह भेटला. तर म्हणे, काय झालं? तर म्हणे, आभाळ पडताय. वाचायचं असलं तर पळ, नाही तर मरायचं असलं तर थांब. सिंह पण पुढे पडत सुटला. पुढे 2 गाढव उभे होते. एक गाढव म्हणतो, का पळत असतील हे?
तो म्हणतो बघ आपण विचारायला जाऊ तर ते आपल्याला गाढव समजतील, असे लोक आपल्याला मूर्ख समजतात, आपण पण पळा. ते गाढव पण पळू लागले पुढे पुढे. आता सर्वांच्या पुढे गाढव पळायचे तर सिंहच्या तोंडावरती गाढवांच्या लाथा यायच्या. सिंह म्हणतो मी आता मरून जाईल पण आता मी काही तुमच्या सोबत येत नाही. सर्वांना थांबवले. सशाला विचारलं तू कुठे आभाळ पडलं, तर म्हणे मागे. मग कोल्हा म्हणतो पण पळायचं कुठपर्यंत आहे, तर म्हणे जोपर्यंत हे समोर आभाळ टेकलेला आहे तोपर्यंत पळायचं आहे. आता ते किती पळत सुटले तर टेकलेल्या आभाळापर्यंत पोहोचू शकणार आहे का? नाही. त्याच प्रकारे माणूस किती पळत सुटला तरी पण तो कायमस्वरूपी सुखाला प्राप्त करू शकत नाही. हे लहानपणची आपण ऐकलेली गोष्ट आहे की नाही? लहानपणीच आपल्याला शिकवून दिलं होतं की ते पळत सुटले तरी पण टेकलेल्या आभाळापर्यंत पोहोचू शकले नाही. ही कथा आपल्याला जेव्हा लहानपणी ऐकवली तेव्हा आपल्याला असं सांगितलं की असे घाबरट माणसांसोबत राहायचं नाही. पण ते टेकलेल्या आभाळापर्यंत पळत सुटले होते. म्हणून कायम सुख कोणाला येत नाही, पण कायम सुख कोणाला येतं? लांब्या समयापर्यंत सुख जो स्वतःच्या धर्माचं पालन करतो त्याला लांब्या समयापर्यंत सुख येत असतं. आपल्याकडे सर्वात मोठा विश्वाचा सर्वात मोठा कायदा आपल्या देशाचा आहे, पण पालन करत नाही म्हणून दुःख आहे. तुम्ही लंडनला की कुठे पण जा, तेच माणसं आपलीच माणसं तिथे एक गाडी दुसऱ्या गाडीच्या अंतरामध्ये 20-25 फुटाचं अंतर ठेवतात आणि तेच माणसं इथे लावून चालवतात. तर हा फरक पडत असतो. तिथे त्या गोष्टींचं मग सुख होत जातं, क्राईम कमी होत जातो. कोणाला एवढा भय मग राहत नाही. स्त्रिया पण रात्री बेरात्री पण स्वतःच्या मर्जीने फिरू शकता. इथे अंधारा पडला म्हणजे सर्व घरामध्ये बंद होऊन जा. म्हणजे जेवढं पालन केलं जातं नियमांचं तेवढं सुख आहे, पण नंतर बाकीचं दुःख आहे. ते दुसऱ्या नियमांचं पालन करत नाही. मग त्यांच्या पिढी टू पिढी दुःख येत आहे त्यांना पण. तर यामध्ये सर्वांच्या धर्मांचं वर्णन करण्यात आलं, ज्यामध्ये घनश्याम महाराज म्हणतात की 4 वर्ण आहे, ज्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. 4 आश्रम आहे, ज्यामध्ये ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. हे 4ही वर्णाश्रम जे आहे, त्या चौघांचे मी तुम्हाला अलग अलग आता धर्मांचं पालन करणं कशा प्रकारे केलं पाहिजे ते मी तुम्हाला आता सांगतो. त्यामध्ये जो मनुष्य जन्म धारण करून आला आहे, जो सर्वसामान्य आहे, ज्यामध्ये वर्णाश्रम पण आले, ज्यामध्ये शंकर जातीचे पण आले, तर त्यामध्ये जो मनुष्य रूपाने जन्माला आलाय त्यांनी सर्वसाधारण ह्या नियमांचं तरी अवश्यपणे पालन करावं. सर्वप्रथम नियम, हिंसा करू नये. घनश्याम महाराज म्हणतात की ज्या देवी देवतांना मांस धरवलं जात असलं त्या देवी देवतांना मान्य करावे, ते देवी देवताच नाही. म्हणून हिंसा करू नये. सर्वप्रथम जीव प्राणी मात्रांवरती प्रेम करावा, हे आपले सर्व शास्त्र सांगतात. त्यानंतर हमेशा सत्य बोलावे. त्यानंतर चोरी करू नये. त्यानंतर व्यसन करू नये. त्यानंतर सत्पुरुषांचं सेवन करावं आणि भगवंताची भक्ती करावी. हे सर्वसाधारण मनुष्याचे धर्म घनश्याम महाराजांनी सांगितले. त्यानंतर चौघही जे वर्ण आहे त्या चौघही वर्णांचं वर्ण इथे आता करण्यात आलं आहे, ज्यामध्ये शम, दम, तप, ज्ञानोपार्जन, दया, श्रद्धा आणि क्षमा हे ब्राह्मणांचे धर्म आहे. त्यानंतर जे क्षत्रिय आहे त्यांचे धर्म सांगितले, तर त्यांच्यामध्ये शूरवीरता असली पाहिजे, धीरज, धैर्य असलं पाहिजे, बळ. त्यानंतर गाय, ब्राह्मण आणि साधूची रक्षा करणे हे त्यांचा धर्म आहे. त्यानंतर वैश्यांचा धर्म, जो साधारणतः इथे बसलेल्या पैकीतल्या सर्वांचा धर्म आहे, तर त्यांचा धर्म आहे शेती करणे, व्यापार करणे, गौ रक्षा करणे आणि व्याज देणं किंवा त्यातून हे करणं. हे आपला कोणाला जर पैशांची गरज असली तर त्यांना रक्कम देणी
बघा आपल्याकडे आजही आपण बघा तर पूर्वीच्या काळापासून व्याज देणं सावकारी ज्याला म्हणतात आपल्याकडे ते कर्म आपल्यामध्ये होते. राजा महाराजांना पण जेव्हा पैशांची गरज पडायची तेव्हा इथल्या ह्या प्रांतामध्ये येऊन ते आपल्याकडून पैसे न्यायचे आणि त्याची साक्षी म्हणजे तरसोदचा गणपती. इतिहास असा आहे की पेशवे जेव्हा व्याज घेण्यासाठी नशिराबादला यायचे, आता नशिराबादला कोणता समाज होता ते आपल्याला माहिती आहे, आपलेच लोक होते सर्व, बरोबर. ब्राह्मण आणि जास्त करून तिथे लेवा पाटील संख्या जास्त होती. दोन आज पण जुने घर तुम्ही 300-400 वर्षापूर्वीचे पहा तर ते त्यांच्याच नावावरती निघतील. तर त्यांच्याकडे आधी जेव्हा रक्कम घ्यायला यायचे तेव्हा ते इथे तरसोदला येऊन त्यांनी गणपतीची स्थापना केली होती. पेशव्यांद्वारा स्थापित ते गणपती आहे. तर हे कार्य आपलं आधीच होतं. त्यानंतर बाकीचे जे अन्य जे ज्ञाती आहे त्यांचं नाव आजच्या काळामध्ये समाजामध्ये आपण त्या प्रकारे म्हटलं जात नाही. मी अन्य म्हटलं म्हणजे तुम्ही समजून जायचं. तर त्यामध्ये त्यांचं आहे की बाकीच्या हे त्रिवर्णीय जे आहे त्यांची सेवा करून आणि धन उपार्जन करणं हे त्यांचं कार्य होतं. आज खरोखर रीत बदलली म्हणून हे सर्व कष्ट आहे. शिक्षक बनणं सोपं आहे की कठीण आहे? तुम्हाला एकच क्लासला शिकवायचं आहे किंवा 2 क्लासला किंवा 4 क्लासला शिकवायचं आहे. पाठ्यक्रम तुमचा किती वर्षातून चेंज होणार आहे? म्हणजे शिकवणारा माणूस पण काय म्हणतो की बस मला एवढं जे आहे ते शिकवायचं आहे. त्याला पिढी टू पिढी ज्ञान नाहीये, त्याला बेसिक ते ज्ञान नाही, त्याला दुसरे कुठे स्कॉप मिळाला नाही तर इथे घुसून गेला. त्याच कारणाने तुम्ही पहा आता अनेक जागेवरती घडतं, काही शाळेमध्ये रिपोर्टर घुसून जाता, विचारता ऍपलचं स्पेलिंग सांगा, तर ऍपलचं स्पेलिंग त्याला येत नाही, त्याला शिदे 100 पर्यंत एक दोन येत नाही. म्हणून ही परिस्थिती आहे की जेणेकरून मग मुलं पण काय शिकणार आहे. म्हणून आज तुम्ही त्यावरती आपण जर लक्ष दिलं तर जिथे पगार जास्त आहे तिथे मुलं नाहीये आणि जिथे पगार 5,000 आहे तिथे आपलाच आग्रह आहे की तिथे आपले मुलं शिकले पाहिजे. तर ही कंडिशन सध्या एज्युकेशनची पण आहे. कारण की जे धर्म ज्याचा ज्याचा होता त्याने तो सोडला. शिकवण्याचा धर्म ब्राह्मणांचा होता. विद्या अध्ययन करवणं, कारण आधीपासूनच माता सरस्वतीची कृपा त्यांच्यावरती राहिली आहे. तर ज्याच्या ज्याच्या धर्माचं ज्याने आचरण केलं तर ते योग्य होत असतं. त्यानंतर चारही वर्णांच्या धर्मांचं इथे आता निरूपण केलं जातं की ब्राह्मणांनी कशा प्रकारे आजीविका स्वतःची ठेवावी. तर यज्ञ करावे, स्वाध्याय करावा आणि दान ग्रहण करून त्यांनी स्वतःचं जीवन चालवावं. त्यानंतर जे क्षत्रिय आहे त्यांनी रक्षा करून म्हणजे राज्याची रक्षा, समाजाची रक्षा. आजच्या काळामध्ये तर ही म्हणायला गेले तर आर्मी म्हणा की पोलीस अधिकारी म्हणा, हे जे कार्य जे करत आहे हे क्षत्रियांचं कार्य आहे. आधी राजा महाराजांच्या काळामध्ये जे क्षत्रिय करत होते तर त्यांचं कारण आहे कार्य आहे की रक्षा करून स्वतःची आजीविका चालवणे. त्यानंतर व्यापार करून वैश्यांनी स्वतःची आजीविका चालवावी. तर आपलं कार्य आहे की व्यापार करावा. बघा आज जर सर्वात जास्त आपल्या समाजामध्ये पण पाहायला गेलो आपण तर व्यापार हा आपल्याच प्रांतातून सुटलाय. बाकी गुजरातमध्ये पण एकच मानसिकता असते, 10वीत किती पण टक्के हो ना 12वीत किती पण टक्के हो, करायचा तर व्यापारच. सिंधी मध्ये खूप छान रीत आहे, कदाच तुम्ही ऐकली असेल. त्यांचं असं आहे की 20 वर्षाचा तू झाला म्हणजे 30 वर्षापर्यंत तू व्यापारच करायचा. मग तू 10 वर्ष नुकसानामध्ये जा पण करायचा तर व्यापारच. तो 10 वर्षामध्ये कोणती तरी अशी लाईन पकडून घेतो की त्यामध्ये मग तो बाकीचे 30 वर्षानंतर सक्सेस जातो. आपला प्रॉब्लेम काय, आपण 30 वर्षापर्यंत नोकरीचीच वाट पाहतो. कळालं? ते 30 वर्षामध्ये कोणती तरी लाईन पकडून घेताय
त्यांच्यातून हा गुण घेण्यासारखा आहे, शिकण्यासारखा आहे काही-काही. कारण नोकरी करणे ही चांगलीच गोष्ट आहे, पण आपण हमेशा सेफ बाजू पाहतो. पण त्यामध्ये तुम्ही बघा, खूप काही नुकसान पण आपल्याला द्यावं लागतं. परिवारासाठी पहिल्यात पहिला टाईम नाहीये. आज जे आय-टी सेक्टरमध्ये आहे, त्यांचे जीवन तुम्ही पहा. त्यांचा आज तुम्हाला जर महाजन सोडले तर कोणाला गळ्याचा पट्टा लावायची गरज पडत नाही. येणाऱ्या 25-30 वर्षानंतर तुम्ही बघा 40 ते 45 वर्षाच्या तुमच्या मुलांना याचे पट्टे येतील. तुमच्या मुलांना कमरचे पट्टे येतील. हे 100% खरं आहे. पैसा तर खूप मोठा पगार आहे, पण तेवढं नुकसान पण शरीराला आहे. म्हणून लहानपणापासून आपण त्यांच्या जीवनामध्ये ते टाकत गेलो आहे. मग काय होतं, की जर नोकरी नाही मिळाली, तर मग तो ह्या दिशेत काही जात नाही. त्याला असं वाटतं, की करेल तर 15,000ची करेल, पण करील नोकरीच करेल. हे असं गुजरातमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये नाही आहे. म्हणून आज पण ते लोक शेती पण करतात. शेती करायला गेले तुम्ही बघा, आपल्या ज्याच्यातले आहे अ, कच्छमध्ये जिथे पाणी नव्हतं, जिथे जमीन फळद्रूप नाही आहे, तरी सुद्धा आजच्या काळामध्ये तिथे शेतकरी सर्वात जास्त श्रीमंत आहे. का? तर तिथे त्यांनी नर्मदाचं पाणी पोचल्यानंतर तिथे कमलम नावाचं म्हणजे ड्रॅगन फ्रूट आपण ज्याला म्हणतो ते उगवण्याचं सुरू केलं. खारेक उगवण्याची सुरू केली. त्यानंतर 1 किलोचा एक जामफळ येतं ते मोठे-मोठे उगवणे सुरू केले. म्हणजे शेतीमध्ये पण खूप काही आहे, पण त्यामध्ये आपल्याला खूप काही जागेवरून शिकून आणि ते करावं लागतं. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही आहे. पण त्यामध्ये पूर्णपणे समर्पण जर दिलं तर ते कार्य होतं. खास करून पैसा तर सर्वांकडे आहे. पण पैसा सर्वात जास्त बरबादीत जात असला तर व्यसनांच्या मध्ये जातो. व्यसन आणि फॅशनमध्ये जो पैसा बर्बाद होतो, तो दुसरा एक पण जागेवरती जास्त करून बर्बाद होत नाही. काल मी एक खूप छान वाक्य वाचलं. जे स्त्री स्वतःच्या सौंदर्यासाठी ज्या वस्तूचा उपयोग करते, त्याच पैशांमधून जर ती पुस्तक विकत घेत असली, तर ती भविष्यामध्ये समाजासाठी खूप मोठ्या पदावरती ती जाऊ शकते किंवा स्वतःच्या मुलांना पण मुलींना पण खूप मोठ्या पदावरती नेण्यास प्रेरित करू शकते. म्हणजे हा फॅशनचा विषय झाला की नाही. आज तुम्ही बघा त्या बाबतीमध्ये पण केवढा पैसा खर्च केला जातो. तर या कारणाने जास्त करून समाजामध्ये आज दुःख आहे किंवा गरिबी देखादेखी करायला माणूस जातो, की त्यांचं सौंदर्य एवढं आहे तर मी माझं सौंदर्य ठेवील. त्यांनी एवढं लग्न केलं तर मग आपल्याला पण तेवढं करावं लागेल. तर एक दुसऱ्यांचं पाहण्यामध्ये जास्त दुःखी होतो. तर व्यापार करून आजीविका चालवणे हे आपलं कर्तव्य आहे. त्यानंतर बाकीचे जे वर्ण आहे त्यांनी या तिघांची सेवा करून पैसा कमवावा. यामध्ये खूप छान एक रीत सांगितली जे तुम्ही ऐकली नसेल. म्हणजे श्रीमद सत्संगी जीवनमध्ये सांगितली आहे. जर ब्राह्मण क्षत्रियांना आपत्काळ आला म्हणजे इमर्जन्सी आली, तर त्यांनी वैश्यांच्या वृत्तीला स्वतःच्या जीवनामध्ये ठेवावे. म्हणजे त्यांनी पण व्यापार ते मग आपत्काळामध्ये करू शकतात. वैश्यांनी त्यांच्यावरती जर आपत्काळ आला, तर त्यांनी बाकीचा जो वर्ण आहे त्याची आजीविका त्याच्या प्रकारे मग वर्तन करून बाकीच्या वर्णांची सेवा करून मग त्या प्रकारे कार्य त्यामधून आजीविका कमवावी. अशा प्रकारे धर्मशास्त्रांमध्ये सूट दिलेली आहे. त्यानंतर उपनयन संस्कार हे तिघही वर्णांनी करावे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. हे तिघही वर्णांमध्ये राहिलेले मनुष्य उपनयन संस्कार नंतर हे ब्राह्मण जातीचे होत असतात. उपनयन संस्कार म्हणजे यज्ञोपवीत, जानव धारण करणे. हे तिघही वर्णांनी करण्यास सांगितलेले आहे. त्यानंतर तिघही वर्णांच्या संध्या पण सांगितल्या आहे. तुम्हाला 3 टाइम संध्या करण्याची आवश्यकता नाही. शास्त्रांचं असं मत आहे, जर तुम्ही सकाळी संध्यावंदन करायला जात आणि दुपारी जर तुम्हाला शाळेत जायचं आहे, दुपारी जर तुम्हाला जॉब करायचा आहे, दुपारी जर तुम्हाला बिझनेस आहे, तर सकाळची संध्या पण तुम्ही दुपारची संध्या पण तुम्ही संध्यापूजन तुम्ही सकाळीच करू शकता.
जर संध्याकाळी तुम्हाला येण्यास उशीर झाला, सूर्य मावळून गेला, तर रात्रीच्या समयी पण तुम्ही संध्यावंदन करावे, गायत्री मंत्र जाप करावे. पण त्या दिवशी असं नाही विचार करावा की आज वेळ होऊन गेला आता करायचं नाही. त्यानंतर यामध्ये सांगण्यात आलं आता आश्रमांचे धर्म. तर 4 आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. म्हणजे 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम, 26 ते 50 वर्षापर्यंत गृहस्थाश्रम आणि 51-75 वर्षापर्यंत वानप्रस्थाश्रम आणि पुढचं मग जे बाकी राहिलं भगवंताने जगवलं हायब्रिड खाऊन खाऊन, तर मग संन्यासाश्रम. तर अशा प्रकारे सर्व वर्णांचे आश्रम धर्म सांगण्यात आले. तर सर्वप्रथम ब्रह्मचर्य आश्रम. तर कौपीन, आच्छादन, वस्त्र म्हणजे कौपीन धारण करावी. आच्छादन म्हणजे सामान्य झोपण्यासाठीच आताच्या भाषेमध्ये चटई ठेवावी. त्यानंतर एक वस्त्र धारण करावे. मृगचर्म स्वतःच्या सोबत ठेवावे. पाणी पिण्यासाठी कमंडल ठेवावे. एक जपमाळा ठेवावी. दंड ठेवावा. एक कमंडल ठेवावे. अशा प्रकारे एवढ्याच वस्तू ब्रह्मचारीने स्वतःच्या सोबत ठेवावे. म्हणजे याचा अर्थ आजच्या काळामध्ये आपण असा घेऊ शकतो की विद्यार्थी जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टींवरती खर्च कमी केला पाहिजे. कोणत्या गोष्टीत? तर खाण्यापिण्यामध्ये आणि कपड्यांमध्ये. सर्वसाधारण हा त्यांना आतापासून आपण त्या प्रकारे समजवलं पाहिजे. ते म्हणत असतील की मला बुलेटच पाहिजे, तर मग म्हणा मग बुलेट नाही, तो सायकल घे फारच तर, पण जोपर्यंत शिकतोय तोपर्यंत त्याच प्रकारे राहा. हे आपल्या देशामध्ये आहे. बाकी मी आता लंडनला पाहिलं, खूप महत्व आहे बरं. सर्वात जास्त सायकल चालवणारे लोक लंडन मध्ये आहे. आपण समजतो श्रीमंत ते पाऊंड मध्ये त्यांची करन्सी आहे, बरोबर. म्हणजे डॉलर पेक्षा पण उंच करन्सी आहे. तरी पण एक एक दोन दोन पाऊंड वाचवण्यासाठी ते बसने प्रवास करत नाही, सायकल चालवतात. किंवा गाडीने पण प्रवास करत नाही, सायकल चालवतात. त्यामागे कारण एक तर पैसा वाचतो, दुसरं व्यायाम पण होतो. म्हणजे हे खूप काही आहे. असं नाही की म्हातारेच लोक, सर्व स्त्रियांपासून बाळकांपासून हे सायकलचा उपयोग जास्त करून त्या देशामध्ये करतात. म्हणून शक्य होईल तेवढा खर्च कमी होईल त्या प्रकारे वर्तन करावे. त्या प्रकारे यज्ञोपवीत संस्कार धारण करावे. जटा ठेवावी. दर्भाचे आसन ठेवावे. डोळ्यामध्ये काजळ लावू नये. हे ब्रह्मचारी म्हणजे स्त्री पुरुष दोघांसाठी झालं बरं. त्यानंतर तेलाने मर्दन करू नये. सुवर्णाचे आभूषण धारण करू नये. या प्रकारे ब्रह्मचारीचे नियम सांगितले. त्यानंतर कुसंगी कुसंगाने सर्व जे गुण असतात त्याचा नाहीसा होत असतो आणि सद्गुणांचा पण नाहीसा होत असतो. म्हणून कुसंगाचा त्याग करावा, हे ब्रह्मचारीसाठीचे नियम सांगितले. त्यानंतर सांगितलं की महापुरुषांचा हमेशा समागम करावा, कारण महापुरुषांच्या संघानेच मुक्तीचे द्वार उघडे होत असतात. त्यानंतर स्वयं पुरुषाचा संघ त्याचा त्याग करावा. म्हणजे कामी जो असला, जो स्त्रीचा वेश धारण करणारा असला, असा जो पुरुष असला त्याचा संघाचा त्याग करावा. त्यानंतर ब्रह्मचारीने असत पुरुषांच्या संघाचा त्याग करावा, संत समागम करावा. अष्टप्रकारे ब्रह्मचर्याचं पालन करावं. मैथुनासक्त पशु पक्षींचा पक्षींना केव्हा पण पाहू नये. सर्वात जास्त मैथुनासक्त पक्षी जर कोणता असला तर तो कबूतर आहे, मोर पण आहे. तर ह्या प्रकारे जे असले त्यांना पण कधी पाहू नये. वाणीवरती संयम ठेवावा. त्रिकाल संध्यावंदन करावे. मंत्रजाप होम करावे. अशा प्रकारे करायला सांगितलं आहे. जर संध्यावंदन, गायत्री जप आणि दररोज भगवंताचं पूजन जर ब्रह्मचारीने नाही केलं तर तो नीच जातीचा म्हटला जातो. या प्रकारे सांगितले. गुरुकुलमध्ये निवास करून वेद अध्ययन करावे. त्यानंतर दररोज अध्ययन स्वाध्याय दररोज करावा. हृदयामध्ये वैराग्य ठेवावा. त्यानंतर
ज्याच्या हृदयामध्ये वैराग्य नसला त्याने प्रेमाने गुरूंना दक्षिणा देऊन गृहस्थाश्रम स्वीकारावा. ज्याच्या हृदयामध्ये तीव्र वैराग्य असला त्याने वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम स्वीकारला पाहिजे. ह्या प्रकारे सांगितलंय. त्यानंतर गृहस्थाश्रमाचे नियम सांगितले, जे 26 वर्षापासून तर 50 वर्षापर्यंतच्या सर्वांनी पालन करण्याचे आहे. तुमचे एक पण आता त्यात सेल संपलाय वाटतं तुमचा सर्वांचा आता. लगभग 50 ला टेकलेले आहे किंवा 50च्या वरतीचे आहे आता. तर गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींनी सर्वप्रथम शुद्ध कुळामध्ये जन्माला आलेली स्वतःच्या ज्ञाती अनुसार आणि स्वतःच्या वयापेक्षा लहान अशी जे निर्दोष कन्या असली तिच्या सोबत लग्न करावे. जिचं वाग्दान पण झालेलं नसलं अशी कन्या. वाग्दान म्हणजे आधीच्या काळामध्ये असं म्हणून टाकायचं, जर तुझ्या घरी मुलगा झाला तर माझी कन्या मी तुला देईल, माझ्या घरी कन्या झाली मी तुमच्या घरी देईल, अशी पण कन्या असली त्यासोबत लग्न करू नाही. आता ते प्रथाच नाहीये, आता तो विषय संपला. तर त्यानंतर सांगितलं की न्याय आणि नीतीने धन संपत्ती कमवावी. प्रतिदिन स्नान, होम, पितृतर्पण, विष्णू भगवंताची पूजा, स्वाध्याय आणि देवकर्म हमेशा करत राहिले पाहिजे. हे 6 कर्म ग्रहस्थांनी हमेशा करावे. त्यानंतर स्वतःसोबत जे पौष वर्ग राहत असला, म्हणजे ज्याच्यावर जिम्मेदारी तुमच्या डोक्यावरती आहे की यांचं पालन पोषण करणं ही माझी जिम्मेदारी आहे, तर त्यांचं पालन पोषण अवश्यपणे प्रेमाने करावं. त्यांना दुःख येऊ देऊ नये. तुमचे आश्रयी जे असले त्यांचं. त्यानंतर अन्न, जळ आणि वस्त्रांनी निरंतर अतिथींची सेवा करावी. म्हणजे आपल्या घरी जे अतिथी आले असले त्या अतिथींची कायम प्रेमाने सेवा केली पाहिजे. एकाच्या घरी पाहुणे आले, मुलाला सांगितलं जा पाहुण्यांसाठी काहीतरी घेऊन आण. 5 मिनिटाने मुलगा खाली हाताने आला. आईंनी विचारलं तुला सांगितलं होतं ना काहीतरी घेऊन आण, तर म्हणे आणलं ना. म्हणे काय आणलं? म्हणे पाहुण्यांसाठी रिक्षा आणली म्हणे वापस जाण्यासाठी. पण अतिथी हा देव आहे, अतिथी हा भगवान आहे, म्हणून भगवंता समान त्याची पूजा केली पाहिजे. जळ, अन्न आणि वस्त्रांनी त्याची सेवा केली पाहिजे. नित्य सत्पुरुषांचा समागम केला पाहिजे. प्रत्येक वर्णाश्रमामध्ये लिहिलेला आहे. 9 प्रकारे भक्ती केली पाहिजे. कुसंगाचा त्याग केला पाहिजे. आणि खास या प्रांतामध्ये राहिलेल्यांनी, प्रत्येक गृहस्थांनी तुम्हाला दिलेल्या कृष्ण आणि गणपतींचं हमेशा पूजन केलं पाहिजे. नित्य दररोज तुम्ही त्यांना आंघोळ घालून त्यांची सेवा केली पाहिजे. एक वेळा तरी त्यांची आरती केली पाहिजे. कारण आपले पूर्वज सर्व वैष्णव होते आणि म्हणून त्यांनी आपल्याला बालकृष्ण दिले. त्यांची दिवसातून 5 वेळा आरती केली पाहिजे, दिवसातून 5 वेळा त्यांना भोग धरवला पाहिजे. पण आपल्याने तेवढं शक्य होत नाही. म्हणून एक वेळा तरी सकाळी किंवा संध्याकाळी तरी त्यांची एक वेळा तरी आरती आपण अवश्यपणे केली पाहिजे. ते आपली जिम्मेदारी आहे. लग्नावेळेस आपल्याला ते मोठं कर्तव्य आपल्याला दिलं आहे, म्हणून त्यांची सेवा तरी अवश्य आपण केली पाहिजे. त्यानंतर यामध्ये सांगण्यात आलं की सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य हा श्रेष्ठ आहे. हा ग्रहस्थांनी खास लक्षात ठेवण्यासारखा पॉइंट आहे. सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य श्रेष्ठ आहे. मनुष्यांमध्ये सर्व ज्ञातींमध्ये ब्राह्मण ज्ञाती हे श्रेष्ठ आहे. ब्राह्मणांपेक्षा पण जो धर्माचा आचरण करतो तो श्रेष्ठ आहे. आणि धर्मामध्ये पण, धर्म आचरण करण्यामध्ये पण जो ज्ञानी आहे तो श्रेष्ठ आहे. त्यानंतर ज्ञानींमध्ये पण जो भगवंताचा एकांतिक भक्त आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून एकांतिक भगवंताच्या भक्तांचा सर्वांचा महिमा समजून आणि कधी पण त्यांच्या मानाची हानी होणार नाही त्या प्रकारे आपलं वर्तन ठेवलं पाहिजे. इथे एकच जागेवरती भगवंतांनी ग्रहस्थांना सावधान केले की तुमच्याने हा अपराध व्हायला नको. भगवंताचे जे भक्त असले त्यांचा अपराध आपल्याने कधी व्हायला नको. हे खरोखर
आज लक्षात ठेवण्यासारखं आहे. हे आपल्या एक दुःखाची गोष्ट आहे की काही परंपरा ज्या सुरू असतात त्या इमोशनली किंवा काही काही त्या समयानुसार घेतलेल्या परंपरा असतात ज्या आज पण आपण सुरू असल्यामुळे आपण त्या कारणाने जास्त दुःखी होत असतो. म्हणून आपण हे कायम लक्षात ठेवा की भगवंताचा भक्त असला त्याला आपल्याने कधीही पीडा व्हायला नको. त्याच्याविषयी आपल्या मुखातून कधी अपशब्द निघायला त्याच्या विषयी जर तुमच्या मुखातून कधी अपशब्द निघाले तर तुम्ही केलेले सर्व पुण्य ते शून्य झाले. म्हणून आपण इथे बसलेलो सर्व भगवंताचे भक्त आहोत. बघा, एक गोष्ट अशी लक्षात ठेवावी की प्युअर भांडे जेव्हा एकत्र येतात ना तेव्हाच आवाज होतो. मातीचे भांडे एकत्र आल्यानंतर आवाज होत नाही. आपण इथे एकत्र येतो, आपल्याला सर्वांना असं आहे की मंदिर आपलं आहे, बरोबर. मंदिरात दिवसेंदिवस कसं यामध्ये प्रगती होईल तो आपला विचार आहे. म्हणून आपले विचार एक दुसऱ्यांशी कधी कधी टकरतात. त्यांना तुम्हाला असं वाटतं की स्वामींनी असं केलं पाहिजे, स्वामींना असं वाटतं की नाही हे चुकीचं आहे, पुढे जाता प्रॉब्लेम होईल, म्हणून आपण असं करायला नको. हे मंदिराच्या दृष्टीने उत्तम नाही. तुम्हाला असं वाटतं की नाही असं करा आता अजून वाढेल. आपल्या दोघांच्याही भावना चांगल्या असतात, पण आपल्या पाहण्याचे दृष्टिकोन सर्वांचे अलग अलग असतात. म्हणून स्टीलचे भांडे एकत्र आले तर वाजतात, बाकी मातीचे भांडे एकत्र आल्यानंतर वाजत नाही. म्हणून आपल्यामध्ये हमेशा आपले जे विचार आहे त्याचा भेद असला पाहिजे, पण मनभेद हा कधीही नको. परिवारामध्ये पण आपल्याला प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलांनी मुलींनी अशा प्रकारे वर्तन केलं पाहिजे, तर कित्येक वेळी दोघही दंपतीमध्ये वादविवाद होतो. तर त्या कारणाने विचारांचा भेद असणं हे चांगलंच आहे की तुमचे विचार तुमच्या मुलांच्या भविष्यासाठीच आहे, पण त्या कारणाने आपल्या जीवनामध्ये मनभेद हा कधी यायला नको. हे आपण खास लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर एकांतिक भक्ताचा महिमा समजावा. त्यानंतर गृहस्थांचे सर्वसाधारण नियम सांगण्यात आले. तर जीव प्राणी मात्रांची हिंसा करू नये, कधी पण मांस हे खाऊ नये. देवी देवतांना असे जे देवी देवता असले त्यांनाही मानू नये. त्याचप्रमाणे पितृश्राद्ध करावे, तीर्थाटन करावे, अशा प्रकारे ग्रहस्थांना सांगितलेले आहे. तीर्थाटन करावे ग्रहस्थांना सांगितले म्हणजे 50 वर्षापर्यंत तुम्ही व्हाल तोपर्यंत सर्व तीर्थांचं भ्रमण तुम्ही केलं. बाकी राहिलं तर नंतर जा, पण तुमचं पहिलं कर्तव्य काय आहे की तुम्ही भारतामध्ये जन्माला आला आहात तर तुम्ही तीर्थयात्रा तरी अवश्यपणे केली पाहिजे. लखुदादा किती वय झालं तुमचं? मग करून घ्या, बाकी राहिले असले तर तीर्थ. एखाद 2 वर्ष 50 वर्षाचे होण्याआधी करून घ्यायला पाहिजे. नंतर का करू नये? प्रकृती जाऊ द्या, आपले सर्व देव पहाडावरती आहे. जा बरं केदारनाथ, अमरनाथ जा बरं. मग नंतर तुम्ही कोणत्या तरी प्राण्याच्या शरीरावर बसा, नंतर कोणीतरी आपल्याला उचलून घेऊन जातो, मग तिथे जाऊन तुम्ही देवाला वंदन करता, कोणाच्या तरी शरीरावर तुम्ही बसून आलात, मग देव तुम्हाला स्वीकारणार आहे का? त्याच्यामध्ये भगवान नाही आहे त्या प्राण्यामध्ये. बरोबर आहे त्यांची आजीविका चालवतात, पण जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये शक्ती आहे तोपर्यंत तीर्थयात्रा केली पाहिजे. नंतर मग शरीर पण काम करत जा. अयोध्यामध्ये हनुमानगडीच्या पायऱ्या पहा तुम्ही, म्हणजे नंतर मग कोणाला तरी म्हणावं लागतं की मला उचलून आता वरती घेऊन जा. नंतर मग चढल्या जात नाही. नंतर मग असं म्हटलं जातं की जाऊ दे आता काही दर्शन करायला मी वरती येत नाही, हे पडदे जरा बाजूला करा, खालतूनच दर्शन करतो. असं होतं. पण वर्षांपर्यंत पायऱ्या चढण्याची प्रॅक्टिस करा, तर मग म्हातारपणी पण पायऱ्या चढता येतात. तर यामध्ये ग्रहस्थांचे नियम पूर्ण करून कथेला पूर्ण करू आपण. जर जिथे शुभ देश काळ आणि सत्पात्र असले तिथे पुण्य कार्य केल्यानेच तुम्हाला यथार्थ फळाची प्राप्ती होते. म्हणजे जिथे अशुभ देश काळ असला तिथे तुम्ही किती पुण्य कार्य केले तर तुम्हाला तिथे शुभ फळाची प्राप्ती होत नाही. हे समजण्यासारखं आहे.
तुम्ही म्हणाल की आम्ही एवढं भक्ती करतोय, पण आम्हाला एवढे कष्ट काय येत आहेत? पण तिथे देशकाळ हा चांगला नाही. शास्त्रांमध्ये धर्मात लिहिलेलं आहे की जिथे देशकाळ चांगला असला तिथे भक्ती केल्यानेच तुम्हाला. आता कोणता देश? दुबई. अजून दुसरे पण देश आहे, कुवेत सारखे अमुक जे आहे, त्यामध्ये असं आहे की तुम्ही जाहीरमध्ये हॉलमध्ये पण भगवंताच्या नावाचं उच्चारण करू शकत नाही. सामूहिक एकत्र येऊन कोणत्या धर्माविषयी काही बोलू शकत नाही. तर लपून लपून बेसमेंट मध्ये आपले लोक कार्यक्रम. पण समजून घ्या, पकडावून गेले तर टाकतील की नाही जेलमध्ये. म्हणजे ते दुःखदायक ठरेल की नाही. तुम्ही काय म्हणाल, आम्ही तर भक्ती करत होतो, मग भगवंतांनी आमची रक्षा नाही केली. पण तो देशकाळ तिथे चांगला नाहीये, म्हणून तो तुम्हाला दुःखदायक होणार आहे. तर गृहस्थांनी मंदिरांचे निर्माण कार्य करावे, मोठे मोठे विष्णुयाग करावे, ब्राह्मणांना तृप्त करावे, साधू ब्राह्मण यांना प्रसन्न ठेवावे, त्यांची अवगणना करू नये. अति क्रोधी, अति लोभी, अति कामी, मत्सरी, अति मानी असे जे देहधारी असले त्यांचा त्याग करावा. त्यानंतर आई, बहीण आणि मुलगी यांच्या सोबत पण एकांत आल्याशिवाय, अ, आपत्काळ आल्याशिवाय एकांतामध्ये निवास करून राहू नये आणि धर्मपरायण राहून जीवन जगावे. अशा प्रकारे गृहस्थांच्या धर्मांचं वर्णन करण्यात आलं. उद्याच्या दिवशी स्त्रियांचे जे धर्म आहे त्या स्त्रियांच्या धर्मांचं आपण वर्णन ऐकू. वानप्रस्थ आणि संन्यासी यांचे जे धर्म आहे ते धर्म उद्याच्या दिवशी आपण श्रवण करू. सहजानंद स्वामी महाराज की जय. श्रीपतीम श्रीधरम सर्वदेवीश्वर भक्तिधर्मात्मजं वासुदेवं हरे माधवं केशवं कामदं कारणं स्वामिनारायणं नीलकंठं भजे. सहजानंद स्वामी महाराज की जय. स्वामीनारायण